स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे पूजाच किचन। तर आजची रेसिपी आहे तांदळाची खिचडी, एकदम सोपी आणि साधी। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे 3 छोटे टोमॅटो, 3 कांदे, 2 स्वच्छ धुवून आणि बारीक केलेले बटाटे, त्यानंतर 10 मिनिट पाण्यात भिजवलेलं मोठं सोयाबीन मोठं असल्यामुळे मी त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर आहे धुवून घेतलेली कोथिंबीर, त्याच्यानंतर 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक, त्याच्यानंतर आहे धना पावडर, त्यानंतर हळद, मोहरी, तिखट, हळद, जिरे आणि शेंगदाणे। तर चला बनवूया आपण आजची आपली रेसिपी। आपण गॅसवर कुकर ठेवलं होतं, ते आता चांगल्या प्रकारे तापलं आहे। तर त्यामध्ये आपण आता घालणार आहोत 2 उबळ तेल। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे लसण, अद्रक आणि त्यामध्ये मी टाकणार आहे थोडेसे जिरे। ते आता आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता लसण, अद्रक आणि जिरे चांगल्यापैकी बारीक झालेले आहेत। ते आपण आता कुकरमध्ये टाकूयात। टाकलेलं साहित्य आपण आता चांगल्यापैकी त्याला परतून घेऊया। त्यामध्ये मी टाकणार आहे मोहरी आणि थोडेसे जिरे। मी टाकणार आहे आता 4 उभ्या कट केलेल्या मिरच्या। आता मी टाकणार आहे कट केलेले 3 छोटे कांदे। आता मी कांदे चांगल्यापैकी परतून घेणार आहे। आता मी यामध्ये टाकणार आहे बारीक कट केलेले बटाटे, त्याच्यानंतर मी टाकणार आहे बारीक कट केलेले टोमॅटो। आता आपण हे टोमॅटो, कांदा, मिरची, बटाटा चांगल्यापैकी मिक्स करून घेऊया। आता आपण यामध्ये टाकणार आहोत शेंगदाणे, त्यानंतर टाकणार आहोत भिजवलेलं सोयाबीन। जे मोठं होतं मी ते छोटे कट करून घेतलं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सोयाबीन टाकू शकता किंवा नाही पण टाकू शकता। तुम्ही बघू शकता आपण टाकलेलं जे आहे कांदा, बटाटा, टोमॅटो ते चांगल्यापैकी वाफलं गेलं आहे। त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत 2 चमचे तिखट, त्यानंतर अर्धा चमचा हळद, त्यानंतर 1 चमचा धने पावडर। आता आपण हे मिक्स करून घेऊया। यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचा, 1.5 चमचा मीठ। आता ते मीठ मी मिक्स करून घेत आहे। त्यानंतर मी टाकणार आहे बारीक कट केलेली कोथिंबीर। तुम्ही बघू शकता मी 2 मोठ्या वाट्या पातेल्यात तांदूळ घेतले आहेत। ते मी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत। ते आता मी कुकरमध्ये टाकणार आहे। आता हे तांदूळ आपण चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेणार। तुम्ही बघू शकता आपले तांदूळ यामध्ये चांगल्यापैकी मिक्स झाले आहेत। आता मी याच्यात घालून घेणार आहे पाणी। आता 1 कांदा आणि आणखी थोडंसं पाणी। तुम्ही बघू शकता आता मी पाणी टाकलेलं आहे। आता मी झाकण लावून घ्यायचं आहे। 10 ते 15 मिनिट आपण आता गॅसवर कुकर लावू देणार आहोत। तुम्ही बनवू शकता। आपली खिचडी चांगल्यापैकी बनवून तयार झाली आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।